भले वैष्णव पाऊले श्री गुरु की हल होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु के नमस्कार आता आता माय बाप आज आपल्या या पुशेगाव नगरीच्या जवळ असलेलं हे उंबरमले नावाचं छोटस गाव आणि या गावामध्ये आपल्या या वलेकर कुटुंबियांच्या असणाऱ्या आधारस्तंभ आपल्या या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती यशोदा अर्जुन वलेकर या मातोश्रीचं प्रथम काय आहे श्राद्ध आहे. ऐका कसं ते तुम्ही ऐका. देवांची जयंती होत असते. दत्त जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती, संतांची पुण्यतिथी होत असते. नामदेव पुण्यतिथी. आणि तुमचं आमचं ज्याला केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. आणि 3 वर्षानंतर त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ती पुण्यतिथीचा तिथी चालू होते. विठाला माय बाप इंद्रायणीच्या काठी देहू नावाचं छोटस गाव आहे. देहू गावामध्ये कनकाई माता गोलोबांच्या पोटी जन्माला आलेले रत्न ते म्हणजे माझे तुकोपर आहे. अरे 5 लाखाची जागीरदारी अशी दान करून टाकली, पण रुपया मागितलं नाही, मागाय सुद्धा गेले नाही. सावकारची होती, व्यापार होता, मिरचीचं दुकान होतं, मिरचीचं दुकान. घातला दुकान देती आली अशी दान. लोकांना सांगितलं भाषणाच्या नादामध्ये महाराज दंग झाले, जावा म्हटली घेऊन तुमचं तुम्ही. संपूर्ण मिरच्या मोकळ्या झाल्या, रुपया मागितला नाही. मै बाप एवढा अधिकार असणारे साकारणारा 4 चंद्राचा भंगार झाला. वर्णन करतात वाहे माऊलीचे चित्त लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं चित्र असते आपल्या लेकराच्या जवळ असतं. आईच्या अंतकरणामध्ये कळवळा जिव्हाळा प्रेम, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. आईशी कळवळाची झाली हो, आईशी कळवळाची झाली हो. करीला पीती हो. आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावी. अरे मुलांच्या करून आईला स्वार्थ नसतो. मायबाप लेकराकडून कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ नसतो. फक्त आई प्रेम करते. मायबाप ती आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, त्याचं संगोपन करते. पोटी भार वाहे
आ पोटी भार वाजे त्याचे सर्वस्वजी साहेब पीटी मास्तरसाठी एकदा टाळ्या वाजवा. साग पद निधता सानी ध पद पद सानी ध पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे माझे सारे गप ध ध सा सा प ग ग रे ध रे सा. वा शिवरंजन मिळाला डबल काय. आणि दुसरे आमचे बाबू काका. इथं आपल्याला 2-2, 3-3 पीटी मास्तर आहेत, परंतु एकदम करेक्ट स्वर देतात. पाटोळे महाराज पीटी मास्तरच्यासाठी एकदा जोरदार टाळी. टाळी जर तुमची टाळी नाही वाजली, लक्षात घ्या, टाळी जर नाही कीर्तनामध्ये वाजली तर माणसाला अटॅक येतो, बीपी येतो. ज्यांना बीपी अटॅक घालवायचा असेल कानाकोपऱ्यातून गाजत असलेले जी टॉकीज फेम आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण भीमराव महाराज गोरड डोंबाळवाडी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाजत असलेले. महाराजांच्या भागामध्ये जर मी गेलो, कुठेही कीर्तन असू द्या, माळशिरस तालुक्यामध्ये महाराज हजर राहतात. तिथं एवढं प्रेम आहे आमच्या दोघांचं. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरोखर महाराज तुमच्या कंठ बरोबर आहे ना. आमचे दुसरे गायनाचार्य पीटी मास्तर बाबू काका दीक्षित जी टॉकीज फेम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आमचे तिसरे गायनाचार्य त्याचबरोबर कीर्तन सेवेसाठी आलेले आपले सेवासुरी आश्रम जाधववाडी, अतिशय सुंदर विद्यार्थी कीर्तनासाठी साथ करतायत, त्यांच्यासाठी एकदा टाळी. भजनी मंडळ उंबळमले कातळगेवाडी परिसरातील भजनी मंडळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम वाले, तुमचं लक्ष मागं ठेवलंय मोठा. तो बालपणीचा मित्र आहे. जसं कृष्णाचा, भगवान गोपाल कृष्णाचा सुदामा हा मित्र होता. आमची 30-35 वर्षापूर्वीची दुसरी आहे पाटोळे महाराज. किती वर्षापूर्वी बरोबर आहे ना दीपक महाराज? आमचं नातं कसं आहे ते माझ्यापेक्षा निम्म्या वयाने लहान आहे, परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महान कीर्ती आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हात गोड आहे. मी सुद्धा त्यातनं गेलोय, मी मृदंग वाजवला कीर्तनामध्ये, गायनाला उभा राहिलोय. हे सगळं करून नंतर कीर्तनकार झालोय. नाटक कसं आहे ऐकलं तुम्ही? बाबा नाटक कसं आहे आमचं सांगू? मित्र बनव्यामध्ये मित्र बनव्यामध्ये गारव्या आत्महत्या कधी मी करणार नाही. एक तो मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. भगवंतानं त्यांना पुनर्जन्म केलाय. त्यांचा महाराज
ते मरणाच्या वाटेतून यमाच्या धाड्यातून परत पांडुरंगाला येणार नाही. गावामध्ये माझं कीर्तन होतं त्यावेळेला महाराज पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. पुण्याला मी घरी गेलो. मायबाप खरंच घरची एवढी चिंतेमध्ये होते. आई वडील, आई सांगायची महाराज माझ्या दीपकचं कसं होईल. मी सांगितलं आई दीपकची आई माझी आई वेगळी नाही. तुम्ही पांडुरंगावरती विश्वास ठेवा. पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडून भरपूर सेवा करून घेणार आहे आणि महायोग पीठ तटे भीमदत्त मोरम पुंडली काय धातु तमागत्यतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. मी काय सांगत होतो तुम्हाला की माझ्या कीर्तनाची ताकद मायबाप एवढी आहे. एक मेलेलं पोरग एका बाईनं कीर्तनामध्ये आणलं. तुकोबा राहायचं कीर्तन चालू होतं. मेलेलं पोरग आणून आपटलं. शेजारी बसलेल्या माझ्या माता भगिनी म्हटल्या बाई हे प्रेत इकडे कशाला घेऊन आलीस ना तू. जा ना स्मशानभूमीवरती जा. स्मशानभूमीकडे घेऊन जा. बाई म्हटली नाही त्याचा बाप महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा आहे. काय म्हणते ती बाई. महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन याचा बाप उभा आहे. मग इकडे कशाला घेऊन आलीस बाई. मी महाराजांना सांगू कीर्तन थांबवाय सांगू. नाही म्हटली कीर्तनी विक्षेप त्याची मरण पाय. बरे तुकोबा राहायच्या लक्षात आलं. अरे पांडुरंगा माझ्या एका टाळ करायचा मुलगा तुझ्या कीर्तनामध्ये मरावा. महाराजांच्या लक्षात आलं. पांडुरंगाकडे केविलवाणी नजरेनं हाक मारली. दावरे केशवा अरे माझ्या तुकोबारायाच्या कीर्तनात मेलेलं पोरग उठून कीर्तनामध्ये नाचायला लागलं. मायबाप ही माझ्या कीर्तनाची ताकद आहे. मग माझ्या दीपक महाराजांना कसं मरू देईल देऊ मला. कैसा वासुदेव बोलतो ती माय घेल मेले माणूस जिथे उठविले वेळ काळा ते. कैसा वासुदेव बोलतो. कीर्तन आहे मायबाप म्हणून कीर्तनाचे काही नियम पाळायचे असतात. कीर्तनामध्ये बोलायचं नसतं, झोपायचं नसतं, उठून इकडे तिकडे जायचं नसतं. हे कीर्तनाचे नियम आहेत. परंतु ज्यांना कामानिमित्त जायला लागते त्यांनी जा. कारण हे कीर्तन कसं श्राद्धाचं कीर्तन करायचं. इथं तुकोबा राय सांगतात लेकुराचे वाहे माऊलीचे आई दोनच अक्षरात मायबाप. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्म्यानं ईश्वराचं भजन करणं याचं नाव आ ई. जगतामध्ये पाहिलं ना मायबाप लेकरू कितीही मोठा असू द्या, मुलगा कितीही मोठा असू द्या, आमच्या दादांच्या सारखा अर्जुन दादा वलेकरांच्या सारखा अगदी पंचायत समिती सदस्य असू द्या, पण आमच्या दादांच्या आई समोर दादा एक बाळच आहे. माझ्या जगतामध्ये अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. सबसे बडी
संपूर्ण एजंटच्या पैशानं संपूर्ण गोष्टी खरेदी करता येतात. बरोबर आहे ना? आवाज प्रतिध्वनी. आणि एकदा सेट केलं. आई ऐका माय बाप, आईचं काय कर्तव्य असतं? एक आई आपलं लेकरू 4 लेकरांना झोपवून मावशी आल्यानंतर शांत बसायला गेलं. ऊन रात्रीच्या वेळी आई देहांत प्रायश्चित्त करायला निघालेली आहे. आई बाप दोघं पण कुठं निघालेले आहेत? देहांत प्रायश्चित्ताला निघालेले आहेत. माय बाप त्यांना सांगितलं, तुम्हाला शिक्षा तुमची मुलं जर चांगली पुढे घडावी अशी वाटत असेल तर एकच पर्याय आहे, तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी माता पत्र लिहिलं. मायबाप पत्र लिहिलं. निवृत्ती दादाच्या उशाखाली घातलं. निवृत्ती दादाच्या उशाखाली पत्र लिहून ठेवलं. चिमुकली मुक्ता 7 वर्षाचीच मुक्ता आहे. मायबाप किती वर्षाची मुलगी आहे? 7 वर्षाची मुक्ता आहे. आई माघारी येते, मुक्ताची पप्पी घेते, पुन्हा माघारी येते, पुन्हा पप्पी घेते. जावंच वाटत नाही. आई जाते नाही मायबाप हो, तिथून हालता येईल. परंतु कर्मठांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितली. जड पावलानं अंतकरण जड करून माझी आई निघाली. आई जात असताना पाऊल उचलत नव्हतं. निघाली. निवृत्ती दादाच्या उशाखाली पत्र घातलं. 4 वेळा माघारी यावं, पुन्हा पुढे जावं, मागे यावं, पुढे जावं. माय बाप एक आई होती. आईचं अंतकरण होतं. ज्या कर्मठांनी माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये शेण टाकलं, आज त्या माऊलीच्या जीवावर ते कर्मठ जगतात. बरोबर आहे ना महाराज? ज्यांनी पिठामध्ये माती घालवली, माऊलीच्या जोडीत शेण टाकलं, ते आज माऊलीच्या जीवावरती मोठे झाले. माय बाप म्हणून आई महत्वाची आहे. आईचं हित कुठे असतं? अरे रुक्मिणी मातेचं माझ्या 7 वर्षाची चिमुकली मुक्ता निवृत्ती दादा ज्ञाना सोपवला. ते तुकोबारे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
चरित वाहे माहुलीचे चित्त. ऐका माय बाप, आज या आमच्या मातोश्री जे होत ना, या मातोश्रीचं जर चरित्र पाहिलं तर सदा हात वरती होता. समजतंय ना? या दोन हातानं आलेल्याला भुकेलेला जेवण, ताणलेला पाणी, दान धर्म मोठा होता, संस्कार मोठे होते. या आईकडून या वलेकर कुटुंबियांना संस्कार घडले. मायबाप शून्यातून संपूर्ण हे जगत निर्माण केलं. ते आपण आपल्या दिव्य दृष्टीनं पाहतोय. त्यांच्याच बरोबर त्यांच्या पोटी जन्माला आलेली रत्न कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. अण्णा अर्जुन वलेकर, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज. ही कृपा, हे नाव हे का घडतं तर आईची कृपा आहे, आईची पुण्य आहे. 2 नंबर शंकर अर्जुन वलेकर पैलवान. 3 नंबर नवनाथ अर्जुन वलेकर उद्योजक. सलग 3 वेळा गावचे सरपंच आणि विकास सेवा सोसायटी. हे देव का देतो? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. का घडतं तर आईची पुण्य आहे. या मातोश्रीची काय आहे? पुण्य आहे. यांच्यावरती आईची एवढी पुण्य, एवढी कृपा आहे. अरे या 3 लेकराच्या शरीराच्या कातड्याची चप्पल शिवून आईच्या पायात घातली तरी सुद्धा आईचे उपकार फिटणार नाही. किती झालं तर आई पुढे ते लहान आहे. किती उपकार आहेत. माझ मंदिर हालले लागे कळस दिसाया. माझ मंदिर हालले लागे कळस दिसाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. 3 बांधल घरट, 3 बांधल घरट. माय बाप, ती पक्षीने आपल्या लेकरासाठी काय करू शकते? आपली आई काय करणार नाही? माय बाप 3 बांधील घरट. कशासाठी? पिलांच्या विसाव्यासाठी. माझ मंदिर हालले लागे कळस दिसाया.
आज घायाळ पक्षीने जाई पिलाला भेटाया तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा तू कितनी सुंदर है, तू कितनी भोली है, तू कितनी प्यारी है, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, तू कितनी सुंदर है. आपल्या आई माय बाप आई माझी होती ना, किती रात्रीचं कीर्तन करून जाऊ द्या, रात्री 3 वाजले तरी आई विचारते, बाळा जेवलास का रे, एवढा वेळ का रे, पण उशीर आलास बाळा, जेवलास का. एवढं प्रेम करते ना आपल्यावरती, ते आपले आई असते माय बाप. किती उशिरा जाऊ द्या पकवान वाजून कीर्तनातून, दीपक महाराजांची आई सांगते, बाळा तब्येत चांगली आहे ना, चांगला बरा आहेस ना, तू ठीक आहेस ना बाळा, सगळं विचारेल, पण जेवलायस का हा पहिला शब्द असतो. नितांत प्रेम करणारी आई असते, कोणताही स्वार्थ नसतो. त्या आईला वाटत नाही माझं लेकरू 4 तोळा सोनं मला घालेल, आईला स्वार्थ नसतो. माय बाप करी लाभावी ना, माय बाप ती आई लेकरावर किती प्रेम करते ऐका. एक आईचं प्रेत जळत होतं, प्रेत